नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वाणिज्य अध्यापन पद्धती कॉमर्स टीचिंग मेथड या बीएडच्या पेपरमधील काही MCQज वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत। मी प्राध्यापक MR जोशी, MA एमएड श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया कॉमर्स टीचिंग मेथड वाणिज्य अध्यापन पद्धती या पेपरमधील काही MCQज। पहिला प्रश्न, रिटेल हा शब्द वाणिज्य विषयात कोणत्या भाषेतून आलेला आहे? अ जर्मन, ब फ्रेंच, क लॅटिन, द हिब्रू। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब फ्रेंच। रिटेल हा शब्द वाणिज्य विषयात फ्रेंच भाषेतून आलेला आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, वाणिज्य विषयाच्या अध्यापनासाठी व्याख्यान पद्धतीचा खालीलपैकी कोणता फायदा नाही? अ कमी वेळेत जास्त माहिती विद्यार्थ्यांना देता येते, ब विविध साधनांचा अध्यापनात उपयोग करता येतो, क या पद्धतीने संप्रेषण द्विमार्गी होते, ड तत्वे व सिद्धांत यांच्या अध्यापनासाठी उपयुक्त पद्धती आहे। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क या पद्धतीने संप्रेषण द्विमार्गी होते। तर हा फायदा व्याख्यान पद्धतीचा नाही आहे, पण बाकीचे सगळे व्याख्यान पद्धतीचे फायदे आहेत। कमी वेळेत जास्त माहिती विद्यार्थ्यांना देता येते, विविध साधनांचा अध्यापनात उपयोग करता येतो, तत्वे व सिद्धांत या पद्धतीने शिकवता येतात, म्हणजे हे शिकवण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, वाणिज्य विषयाच्या अध्यापन पद्धतीपैकी समस्या निराकरण पद्धतीचा दोष कोणता? अ चौकसपणा हा गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत नाही, ब विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी उपयुक्त नाही, क लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही, ड सहकार्य या गुणाची वाढ विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी अनुपयुक्त। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क लहान वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नाही, हा समस्या निराकरण पद्धतीचा दोष आहे। त्याच्यानंतर चौथा प्रश्न, कॉमर्स या शब्दाची उत्पत्ती कमर्शियम या डॅडॅश भाषेतील शब्दापासून झाली, अ हिब्रू, ब अरबी, क लॅटिन, ड जर्मन। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क लॅटिन। कॉमर्स या शब्दाची उत्पत्ती कमर्शियम या लॅटिन भाषेतील शब्दापासून झाली। त्याच्यानंतर पाचवा प्रश्न, समस्या निराकरण पद्धतीचा खालीलपैकी कोणता फायदा नाही? अ चौकस बुद्धीचा विकास होतो, ब लहान मुलांसाठी उपयुक्त, क व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी क्षमता वाढते, व्यावहारिक समस्या सोडविण्याची क्षमता वाढते, क ड सहकार्य, तर्कशुद्ध विचार व चिकाटी ह्या गुणांचा विकास होतो। आता इथे चार पर्याय दिले, त्याच्यामधला दुसरा पर्याय ब लहान मुलांसाठी उपयुक्त हा ह्या समस्या निराकरण पद्धतीचा फायदा नाही आहे। लहान मुलांना समस्या सोडवता येत नाहीत, लहान वर्गांसाठी ही पद्धती उपयुक्त नाही आहे। वरच्या वर्गांसाठी माध्यमिक स्तरावरच्या 9वी 10वी 11वी 12वी वर्गांसाठी ही पद्धती उपयुक्त आहे। याच्यामुळे चौकस बुद्धीचा विकास होतो, व्यावहारिक समस्या सोडविण्याची क्षमता वाढते आणि सहकार्य, तर्कशुद्ध विचार व चिकाटी या गुणांचा विकास होतो। त्याच्यानंतर सहावा प्रश्न, वस्तूचे उत्पादन, खरेदी, विक्री, मालाची वाहतूक या सर्व क्रियांचा समावेश वाणिज्य या संज्ञेत होतो। ही वाणिज्याची व्याख्या कोणत्या तज्ज्ञाची आहे? अ डॉक्टर इव्हेलिन थॉमस, ब जेम्स स्टीफन्स, क हेनरी फेयॉल, ड हेस्की। तर ह्या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ डॉक्टर इव्हेलिन थॉमस। वस्तूचे उत्पादन, खरेदी, विक्री, मालाची वाहतूक या सर्व क्रियांचा समावेश वाणिज्य या संज्ञेत होतो। ही वाणिज्याची व्याख्या डॉक्टर इव्हेलिन थॉमस या तज्ज्ञाची आहे। सातवा प्रश्न, वाणिज्य अध्यापन पद्धतीसाठी उद्गामी पद्धतीचा उपयोग करताना त्या पद्धतीत येणारी दुसरी पायरी कोणती? अ तत्वशोधन, ब निरीक्षण, क विचारमंथन, ड तुलनात्मक परीक्षण। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड तुलनात्मक परीक्षण। वाणिज्य अध्यापन पद्धतीसाठी उद्गामी पद्धतीचा उपयोग करताना या पद्धतीमध्ये येणारी दुसरी पायरी म्हणजे तुलनात्मक परीक्षण होय। आठवा प्रश्न असा आहे, वाणिज्य विषयाच्या अध्यापनात शैक्षणिक साधनांचा कोणता उपयोग होतो? अ विद्यार्थ्यांच्या अवधान केंद्रीकरणास मदत होते, ब विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागते, क विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते, ड वरील सर्व। तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड वरील सर्व। शैक्षणिक साधनांचा वापर जर वाणिज्य विषयाच्या अध्यापनात केला तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या अवधान केंद्रीकरणास मदत होते, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय सुद्धा लागते आणि विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रेरणा मिळते, म्हणून ड वरील सर्व। त्याच्यानंतर नववा प्रश्न, सामान्याकडून विशिष्टाकडे ह्या सूत्राचा उपयोग कोणत्या अध्यापन पद्धतीत होतो? अ उद्गामी, ब अवगामी, क प्रकल्प,
ड समस्या निराकरण. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब अवगामी. सामान्याकडून विशिष्टाकडे ह्या सूत्राचा उपयोग अवगामी या अध्यापन पद्धतीत होतो. 10वा प्रश्न असा आहे, उच्च माध्यमिक स्तरावरील वाणिज्य विषयाच्या अध्यापनाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नाही? अ. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त बनविणे. पुन्हा एकदा वाचतो. अ. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त बनविणे. ब. विद्यार्थ्यांमध्ये धर्मनिरपेक्ष व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. क. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक क्षमता विकसित करणे. ड. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अर्थसंबंध लक्षात आणून देणे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब. विद्यार्थ्यांमध्ये धर्मनिरपेक्ष व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हे वाणिज्य विषयाच्या अध्यापनाचे उच्च माध्यमिक स्तरावरचे उद्दिष्ट नाही आहे. पण विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनासाठी उपयुक्त बनविणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक क्षमता विकसित करणे आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्थसंबंध लक्षात आणून देणे ही उद्दिष्टे मात्र वाणिज्य विषयाच्या अध्यापनाची आहेत, जी की उच्च माध्यमिक स्तरावर देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण वाणिज्य अध्यापन पद्धती या विषयावरचे काही इम्पॉर्टंट MCQs पाहिले. थँक्यू. धन्यवाद. बेस्ट विशेष.